चालत असलेला भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव तर मारुतीरायाचा जन्मोत्सव सोहळा हे औचित्य साधून चालत असलेला, हे सुमुहूर्त साधून चालत असलेला हा सोहळा वरुडी ग्रामस्थांच्या वतीने दोन पर्व काळ्या सोहळ्यात आहेत. एक विश्वाच्या मालकाचा प्रगट उत्सव आहे आणि एक विश्वाच्या मालकाचं भजन करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्याचा प्रगट उत्सव. सरशी उडी गालोनिया स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाशी, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, मनोजवं मारुत तुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायुत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय. शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी, वासरा पीठ निलये सरस्वती, नमस्तुते विठ्ठला विठ्ठला. आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना, तया श्रोत्याची आचरणी जाना, साष्टांग नमन करीतसो. वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान, तयाची आचरणी जान, साष्टांग नमन करीतसो. आता गान गंधर्व देवता, कोकिळ कंठस्वर आराका, जी कीर्तनी वहिवासीत लोका, तयाची आचरणी नमनगा. मज दिसतसो परम विख्यातो, जो जान ब्रह्मयाचा सुतो, नारद जान नाम तितिक्षु, तयाची आचरणी नमनगा. जेने धर्म जितविलाची बळे, तो संभाजी जान नवाळी, कावतरला जयाची आकुळी, तया छत्रपतीची आचरण कमळी, साष्टांग नमन करीतसो विठ्ठला विठ्ठला. विनोवाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी. जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता, नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठला. केसर शिवडी घालोनिया स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण माझे विठा ही वाचून. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विढाला विढाला. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे पंढरीतल्या मालकाचा दयाळूपणा सिद्ध करतात. काय कृपाळू आहे, काय दयाळू आहे, काय कणवाळू आहे, काय भक्तवत्सल आहे. भक्तांनी हाक मारल्याबरोबर ब्रह्मांडाचा मालक धावत येतोय. हकेसर शिवडी घालोनिया स्तंभ फोडी. ज्या कामा करता हाक मारली ते कामच करून देतोय. कोण आहे? ऐशी कृपावंत कोण. तुकोबराय म्हणले, विश्वाच्या पाठीवरती पंढरीतली माया आहे. तो जगन्निवास आहे. तो जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. तितकी कृपा नाही कोणी दाखवू शकत. करीत आठव धावणिया घाली कव. त्याची आठवण केली, त्याचं स्मरण केलं
की तो कव घालतोय, कव घालतोय, कव. कव म्हणजे मिठी. एरवी किती पण मिठ्या घालतील लोक, पानचट. आणि पानचट आईनं मिठ्या घातल्यावर भुलं जाऊ नका. त्यानं मिठी घातल्याच्या नंतर काय आपलं करण्याले, त्याला एके दिवशी सरपणात टाकून फुकून द्यायचं. काय एवढं मोठाडपणात याच त्यानं मिठी घातल्याच्या नंतर. आणि आधा कदा तो मिठी घालीतच असेल, तुमच्या कल्याणाकरता कधीच घालणार नाही. तुमच्याकडून त्याचा काही स्वार्थ असेल याच्याकरता तो मिठी घालीत असेल. पण असे पानचट कितीतरी मिठ्या घालणार आहेत. कुंटालानं लोळालेत कुठं पण, कुंटालानं. मिठी ती आहे, ती फक्त विटेवरच्या मालकाची. महाराज त्यानं मिठी एकदा मारली, त्याचं हृदय आपल्या हृदयाला लागलं की विश्वातलं कुठलंही हृदय त्या हृदयाची बरोबरी करू शकत नाही. इतकं पवित्र अंग होते. मिठी मिठीची महाराज ती. त्याला कुठलंही काम करू द्यावं. त्यानं एकदा मिठी मारली, कडेवर घेतलं की खाली टेकीतच नाही. घेतले नुत्तरे काय करील महाराज. मिठी मारलं खाली ठेवत नाही. भावा ती कडेवर घेत आहे, कडेवर. आणि एकदा कडेवर ज्याला ज्याला घेतलं का त्याला अजून खाली टेकलंच नाही. माय किती वेळ कडेला घेईल आपल्याला. लहानपणी घेतलं ना आपल्या माईनं आपल्याला कडेवर. सरपंच किती वेळ घेतलं. आपण जर जास्त रडू लागलं तर ती माय आदळून देते. मेल्या जीव घेतो का रे मवा, कवरक तुला कडेवर घेऊन. ही जन्मदाती माय. महाराज अशा भक्तांना कडेवर घेतले, हृदयाशी लावून, अजून नाही बाजूला काढून दिलं. इतकी त्याच्या मिठीतली ताकद आहे. तुका म्हणे गीती गाता, नामे द्यावी सायुज्यता. 4 मोक्ष सांगितले. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. हा सायुज्यता नावाचा मोक्ष पुराणांनी फारसा आपलासा केलेला आहे. म्हणजे याची जवळीकता साधली. याला बरे पण नाव दिले पुराणानं. आणि पुराण आपल्या संप्रदायाला मान्य. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पाहावे, पुराणी विचारोनी. सायुज्यता मोक्ष. आणि हा सायुज्यता नावाचा मोक्ष अबा त्याचं चिंतन केलं की प्राप्त होते. इतकी त्याच्या नावात ताकद आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला विठाला. चला आजच्या कीर्तनाचा दंडक असतो मागणीपर बोलाव. बोलेल शेवटी त्याच्यात. काय बाई सुग्रण असलं एका गावाचे लय मोठे प्रकार करीत असते. काय ताण नाही घ्यायचं. फक्त ती हुशार असा. नाहीत काय नवऱ्यान कलईवर तेल आणलं तरी तिला भजे तळता येणं. नवरा तराळीची येळ आली. विठाला विठाला कधी कधी हे मोबाईल बारीक असल्यामुळे अशा पंचायती होत्यात बघा. बरं याच्यातच आपलं बरं चाललंय. कशाला गावपाना बघत आहे पत्रिका. हके सर शिवडी. एक पुरावा सांगतो, पुढे बोलू पुन्हा. महाराज जगाचा मालक हाक मारल्याच्या नंतर धावतोय. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नानं चालत असलेली 51 वर्षाची परंपरा. इतकी सप्त्यासाठी गोड जागा. परिसरात मी बरेच कीर्तन केले पण इतकी मोठी गोड जागा नाही. असायला पाहिजे, असायला पाहिजे. एक जण पानचेट मला म्हणलं काय करायची मारुतीला इतकी जागा, त्याला कुठं पोरं आलेत. भाडव्या, मारुतीला पोरं होत नाही. तुझ्या पोरीचं लग्न पैठणच्या तळ्यात करतो का नालाय का. जागा लागत नसती का. आपण कोणाची लेकरं आहेत, त्याच मारुतीरायाची लेकरं आहेत. आपल्याला बसण्यासाठी जागा किती पाहिजे कल्पना कर. आहे का नाही. मारुतीला जरी बाबा पोरं होत नसतील तर आपण कोणाची पोरं आहेत, त्याचेच पोरं आहेत. एवढा भारदस्त समाज, इतक्या श्रद्धेने, इतक्या अट्टहासाने, इतक्या कौतुकाने, इतका प्रशस्त बसलेला समाज. काय कधी कधी अशी अडचण येते की माणसं वानर बसल्यासारखी त्याला बसावं लागते. कारण सारी लोक इकून कोर, तिकून कोर, इकून तिकून कोर कोर. हा शक्यतो कोराकोरी नाही केली पाहिजे. आणि त्याची तर कोरूच नाही. देवाचं, भावाचं, गावाचं हे नाही खाल्लं पाहिजे. हे वाकावत लागते. एक नाही एक दिवशी वाकावं लागते. हो, हे जितकं मोठं करताना देवाचं तितकं देव तुमचं चांगलं करीन. विठाला विठाला विठाला. अहो साधा
भंगार जमा करणारा, विकणारा, विकत घेणारा मुस्लिम बांधव त्या धर्माच्या प्रचारासाठी, धर्माच्या वास्तूसाठी 1 रुपयाची कवत नाही रोजची पावती पाडतो. शिका त्या लोकांकडनं, शिका. आपल्याही वास्तू अशा मोठ्या भाव आहे की जेणेकरून आपल्याला एकत्रित येण्यासाठी, मोठी कार्यक्रम करण्यासाठी जागा मोठ्या असावा. तुमच्या या कार्याला प्रथमतः प्रणाम करतो. तुम्ही इतकं गोड काम, एवढं मोठी प्रशस्त जागा आहे, त्याबद्दल गावातल्या प्रत्येक नागरिकाला मन भरून शुभेच्छा देतो. विठाला विठाला विठाला. माझ्या अभंगावर येतो, जगाचा मालक हाक मारल्याच्या नंतर धावत येतो. काय कृपाळू आहे महाराज. कधी कधी येणार नाहीत आपली लोक. तुम्हाला एक सांगू का, व्यवहारात आपली हाक ऐकण्यासाठी दर्जा पाहतात लोक, लायकी पाहतात, अधिकार पाहतात, तर आपलं काम ऐकतात. कोणी या काळामध्ये कोणाचं काम ऐकायला रिकामा नाही. रिकामा असला तरी ऐकत नाही. त्याची वैचारिक पातळी जर खालावली, त्याचा अधिकार त्या लायकीचा नसेल, त्याची पात्रता नसेल, त्याचा दर्जा नसेल, तर 5वीचा विद्यार्थी सुद्धा काम ऐकत नाही. महाराज, विटीवरच्या मालकाने आपलं काम ऐकावं याच्याकरता दर्जा सुद्धा त्या पात्रतेचा लागेल. तो रिकामा आहे का कोणाचे काम ऐकायला? एक जणांना विचारलं, महाराज मी किती दिवसापासून परमार्थ करतो, देवाला बऱ्यापैकी हाका मारतो, पण देव येत नाही. चला आमच्यासारख्याला विचारून काय फायदा आहे. प्रत्यक्ष श्रुतीमाता तुकोबरायकडे गेली आणि श्रुतीमातेनं तुकोबरायला प्रश्न केला, पूज्यश्री तुकोबराय, मला सांगा, तुम्ही सरळ म्हणता जगाचा मालक हाक मारल्याच्या नंतर धावत येतो, तो खरंच येतो का? तुकोबरायने सांगितलं, माझी माय, देव धावत येतो, उडी घालतोय, काम करतोय, स्तंभ पडतोय, याबद्दल तिळमात्र शंका नाही, पण हाक मारणाऱ्याचा दर्जा त्या लायकीचा लागेल, हाक मारणारा त्या अधिकाऱ्याचा लागेल. आपण भक्ती, आपण भजन करतो, आपण वाटतंय आपण भजन करतो, काय उपकार आहे का भजन करणं? विटीवरच्या मालकाने हे भजन करण्याकरता शरीर दिले. देवे दिला देह भजना गोमटा. माणूस सरळ म्हणतो मी ज्ञानेश्वरी वाचतो. अरे मला देवानं माणूस केलंय म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचतोय असं म्हणायला पाहिजे. मी ज्ञानेश्वरी वाचतो असं जर म्हणलं तर विटेवरचा मालक म्हणीन, बेट्या तुला कोंबडं केलं असतं तर सातारबाईने एकादशीला कापला असतो. तुला जर बोकड्या केला असता तर शेंद्र्याला मांगीर बाबाला कापला असतं, है का नाही? तुला जर बोकड्या केलं असतं तर सकलादी बाबाला कापला असतं. तुला जर बोकड्या केलं असतं तर सैलानी बाबाला कापला असतं. तुला माणूस केले म्हणून गाथा वाचितून आणि काहे दान नाही कोठे, याच देहामध्ये सगळं काय घडते. गोड पुरावा, वा छान छान. बाकी देहामध्ये ज्ञान प्राप्त. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. काय कळतं जनावराला खाण्यापिण्याशिवाय? म्हशीला सोडलं तर हिरवी आणि वाळली मका इतकीच कळण तिला. घास कळण, पेंड कळण, ढेप कळण, बाकी दुसरं काय कळतं तिला? तिला कळतं काय सप्ताह चालू आहे, इथं हरिपाठ चालू आहे, भजन चालू आहे? काय कळतं तिला? काय कळतं शेळीला? काय कळतं कोंबड्याला? काय कळतं कुत्र्याला? यांनाही कळालं, पण आचरण संपन्न लोकांच्या सानिध्यात गेल्यावर कळालं. सगळ्याचे कुत्रे खराब येत असं नाही. चातुर्मासी महाराजांचं कुत्र एकादशी धरीत होतं. उलट 2-2 बायाच्या कुत्र्याला अजून आकली आल्या नाही. चातुर्मासी महाराजांचं कुत्र एकादशी पंचांगाचा वाद मिटित होतं. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल कृष्णा, हे घोडे बघा काय 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 व्याप्ती होती. महाराणा प्रतापाचा चेतक, काय धर्मनिरपेक्ष लोकांच्या सानिध्यात राहिलेली पशुपक्षी सुद्धा गोड होते. तुकोबराच्या सानिध्यात पक्षी ही सुसोरे आळविती. महाराज पक्षावर तो गुण प्रभाव पडण्यासाठी ठाकूरबांचं घोडे एकादशी धरायचं. थकल्याच्या नंतर पंढरपूरला गेलं आणि चंद्रभागेत पुंडलिकरायाच्या समोर पवित्र चंद्रभागेत त्यानं प्राण सोडला. आज त्याची समाधी आहे चंद्रभागेत, घोड्याची समाधी. एकादशी धरत पंचांगर त्याचा वाद मिटवला. पण अधिकार लागल ना. पशु काय, पशुला पाप पुण्य कळत नाही, पण हे पशु जर चांगल्याच्या सानिध्यात गेले तर माणसाला लाजवतील इतकं गोड काम करतील. संत जगनाडे महाराज यांच्या सानिध्यात सखा नावाचा बैल होता. हा सखा नावाचा बैल तुम्ही किती पेन खाऊ घाला चलत नव्हता. त्याला किती घास चाला चलत नव्हता, किती मका चारा चलत नव्हता. पण तुकोबरायचा अभंग म्हणला की ते दिवसभर घाणावडीत होतं. म्हणजे गाथा ऐकायची इच्छा सखा नावाच्या बैलाला होती. पण महाराज याच्यात तो सद्गुण प्राप्त झाला, तो संताजी महाराज जगनाडेंमुळं.
बाकी एरवी पशु त्या पात्रतेचे नसतात. म्हणून बाकीच्या ह्या पशूंना या पशुत मोजायचं नाही. चला व्हायरलूज असतात काय कायचे. चला हाक मारल्याच्या नंतर जगाचा मालक येतो, पण आपली लायकी सुद्धा लागेल ना, आपली भक्ती त्या योग्यतेची लागेल ना. एक जण म्हणला महाराज मी भजन लय सुंदर करतो, माझी भक्ती नाही का चांगली. म्हणलं तू भजन चांगलं करतो पण बांध कोरीतून तुला एक नंबरचा ना दे बांध कोरायचं काय तू भजन गेलं ना दिला. एक जण म्हणला महाराज मी फार सुंदर ज्ञानेश्वरी वाचितो, गाथा वाचितो, रोज 2 टाइम हरिपाठ करतो, पण 2-2 तोटे तंबाखू खातून देवगाचा तुझ्या हाकेल धावील. महाराज त्याला तिळामात तिळा इतकं सुद्धा ह्रस्व दीर्घ इतकी चूक चालत नाही. विश्वाच्या मालकाचा काटा म्हणजे सरपंच धारवाड काटा आहे. धारवाड काटा कशाला म्हणायचं? 2 पानं घ्यायची वहीची, दोन्ही काट्यावर टेकायचे आणि नंतर सारखा काटा असतो, एकच पान उचलायचं आणि पेन्सिलची रेग ओढायची. ती रेग ज्या पानावर ओढी तो काटा खाली जातो, म्हणजे पेनची रेग सहन करीत नाही विठ्ठल भाऊ, त्याला म्हणायचं धारवाड काटा. आणि हे त्याचा नियम आहे. अशा नियमात ज्याची भक्ती आहे का महाराज, भक्त नेमकं म्हणायचंच कोणाला? त्याची संततेची. महाराज अख्खं जीवन देवासाठी ओतलंय, त्याला संत म्हणायचं. आपलं जीवन संसारासाठी ओतलंय. आपण संतांच्या वर्गात प्रवेश केलाय आबा, संतांच्या बरोबरीची नाही. का? आपण नुसतं ॲडमिशन घेतले, प्रवेश घेतलाय, पण संतांची जी परीक्षा आहे त्या परीक्षेत आपण पास नाहीत बळीरामबुवा. याच्याकरता आपल्या हाकेला धावत नाही. हाकेला धावण्यासाठी त्या परीक्षेत पास झालं पाहिजे. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. महाराज त्या योग्यतेचा जर पास झाला तर त्या कसोटीत आपण पास झालो तर आपला गौरव करून घेण्याचे आपण लायकीचे आहेत. 5 पदव्या पण चिटकून घेतल्या नाही पाहिजे. विठाला विठाला विठाला. आपला परमार्थ लोकांना आवडतोय म्हणून आपण भक्त आहेत असं नाही. लोकांना काही आवडत. पैशाचा जोर झालेल्या माणसाला काही बी आवडायले. ज्यांनी गाथा पाठ केलाय, ज्ञानेश्वरी पाठ केली, महिन्याची वारकरी आहेत, साधना केली, जीवनभर पांडुरंगाविषयी अंतकरण झुकतंय, असे लोक पांचाटायला आवडत नाहीत, मुळीच आवडत नाहीत. त्याच्या कष्टातला 1 रुपया त्याला जाणार नाही. उलट भंगिरे बोकांडीवर घेतले. विठाला विठाला विठाला. आता एवढी गर्दी झाली ना, याच्यापेक्षा जास्त गर्दी जमल गिरगावकरांना लुगडं नेसून कीर्तन करावं. आणि काही नाही नेणार आहेत लोक, काही कमी नाही. जोर आलाय पैशाचा, उता आलाय, वाढान पाचोळा, त्याच्यामुळे लोक मला त्याच्यात पण नेणार. फक्त गिरगावकरांना बदल करावा, लुगडं नेसावून घुंगर बांधा. अहो वा वा. गावातले लोक म्हणतील त्याचं कीर्तन नाही घेतलं तर आम्ही पट्टी पण देणार नाही. असे पण हरामखोर गाव आहे ना गौसतील. विठाला विठाला लोकांना आवडतोय म्हणून पकवाद्या मोठा नाही, लोकांना आवडतोय म्हणून गायक मोठा नाही, लोकांना आवडतोय म्हणून महाराज मोठा नाही. पंढरपुरातल्या मालकाला आवडावा तर मोठा. एक जण म्हणले महाराज मग लोकांना आवडत, देवाला आवडत नसेल तर मग त्याला एवढाले पाकिट काऊन द्यायले, त्याला इतके लोक कसे बोलवायलेत? हे प्रारब्धाचा भाग आहे. 2.5 लाखाला बैल जोड आणला आम्ही ना दे शेतीचा. 2.5 लाखाला बैल आणले सरपंच. 2.5 लाखाला फर्स्ट क्लास बैल. अजय पाहिले ना तो मोबाईलवर, फर्स्ट क्लास बैल आणले 2.5 लाखाला. आमचा गडी काय खाऊ घालतो त्याला? मका. पण कोणती? बांधून. कुठं मका? गव्हाणीत. मकात सोडी तुका गडी? नाही. घासात सोडी तुका? नाही. कणसाच्या ज्वारीत बाबा सोडी तुका? नाही. बांधून. बांधून. किती लाखाचे बैल? 2.5 लाखाचे. आणि आमच्याच भावकीतल्या एका माणसानं महादेवाला गोरं सोडले. ते कोणाची मका हाणतय? बिटे आलेलीच, कणस आलेलीच. मग 2.5 लाखाचे बैल नशिबवान का ते गोरं नशिबवान? मग असे लय मोठी गोरे आहेत ना सोडलेली नशिबवान. काय नसतं ते. नशीबे नशीबे. एक माँ के 2 बच्चे, दुजा दुजा नाम, एक बसा एक राम, एक बसा ये झोपडी. एका माईला 2 लेकरं होते. सारखे आहेत का? एक गाव सांभाळायची ताकद आहे त्याच्यात, आणि एकाला त्याच्या झोपड्यालाच लाकडं भेटून.
कोणाचे लेकरे? एकाच माईचे. हा प्रारब्धवाद आहे. प्रारब्धानं एखादा मोठा झाला म्हणजे देवाला आवडतोय असं नाही. त्याची निष्ठा, त्याचं चारित्र्य, त्याची वैचारिक पातळी, त्याचं संप्रदायावरचं प्रेम, त्याची देवावरची निष्ठा ही देवाला आवडती. खपक्या पाकिट घे तू, हॉटेलीत जाऊन वाढदिवस साजरा करतो. यम इतका हानीन तुला सुंबळ्या, इतका हानीन की इंच भर जागा ठवायची नाही, तू लाल करायची. विडाला विडाला फार मागच्या लोकांनी गोड जपलं महाराज, खोड जपलंय. म्हणून आज त्या झाडाचे आंबे आम्हाला खायला भेटायलेत. पण आम्ही जर आंब्याचा नासाडी केली तर आंब्याला कायमच्या कैऱ्या येणं बंद होत्याल. याच्यामुळे तर सावधानतेचा विचार. काळ गोड आलाय, बोललो आपण बैठकीत. परमार्थासाठी काळ गोड आलाय. आत्ताच्या परमार्थ करणाऱ्या लोकांसाठी काळ गोड आलाय. फक्त गोड काळाचा वापर जर गोड केला मग मात्र गोड होत असते. गरज आहे काळाची, खूप गरज आहे. चला, कोणालाही भक्त म्हणत नसते, कोणालाही भक्त म्हणत नसते. भक्ताची ती एक योग्यता असते. तुम्हाला एक सांगू का, 5-5 माळी घालणाऱ्याला भक्त होण्याची योग्यता आली नाही. पण एकच माळ घालून ढोल वाजिणारा लाख्या कोल्हाटी पंढरपुरातल्या मालकाच्या गळ्यात जाऊन बसला. कोल्हाट्याच्या कुळातलं होतं ते, कोल्हाट्याच्या कुळातलं होतं. कोल्हाट्याचं कुळ, लाख्या नावाचा कोल्हाटी. गळ्यात तुळशीची माळ होती. महाराज, त्याला टाळ वाजवायला भेटला नाही, त्याला मृदंग ऐकायला भेटला नाही, त्याला कीर्तन ऐकायला भेटलं नाही. त्याने एकच काम केलं, ढोल वाजिला, पण देवापाशी वाजिला. पहिला मारुतीराय पुढे जे महादेवाचं मंदिर, पांडुरंगाचं मंदिर, जगदंबेचं मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे ढोल वाजवायचा, नंतर पोटासाठी वाजवायचा. महाराज त्याच्या संसाराची उणीवता भागिण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं ढोल वाजिला. लाख्या कोल्हाट्याचा ढोल पेटी. नुसता ढोल नाही वाजिला महाराज, भक्तीला इतका वेडा झाला, इतका वेडा झाला. लाख्या कोल्हाट्याची मुलगी अनुचित प्रकारात मृत्यू पावली. आपण ढोल वाजिल्याच्या नंतर पैसे अपुरे पडतात म्हणून जगाच्या मालकीनीला लाखा कोल्हाट्याची पोरगी केली आणि तारावर कसरत करायला लावली. हो, काय व्याप्ती असेल. 50-50 माळी घालणाऱ्यापेक्षा हजारो पटीनं कोल्हाट्याच्या कुळातला लाख्या प्रसिद्ध होता. का? त्याची भक्ती आवडी. महाराज विठाला विठाला. म्हणून देवानं हाक मारावा. आपण देवाला हाक मारल्याच्या नंतर देवानं यावं, याच्याकरता आपला दर्जा सुद्धा त्या लायकीचा लागेल. चला, तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला देव जरी आला नाही तर आपल्या अडचणी दूर जर झाल्या तरी समजायचं देवानं आपली हाक काय केली. जिथं लोक मारतात का तिथं गाडी पंक्चर व्हावं, जिथं चोर हाणतात का सरपंच तिथं गाडी पंक्चर व्हावं. पण देवाला श्रद्धेनं म्हणा, देवा आता कसं रे, की तात्काळ मागून ओळखीची गाडी यावा, आपल्या हाकेला धावला समजायचं. आपल्या हाकेला धावला. तो येडा आहे का? तो रिकामा आहे का? आपल्याला एक एक बायको असून आपण रिकामे नाहीत. हा, गिरगाव करायला एकच आहे तरी म्हणून तुम्ही 2च तास फोन उघडीन, कोणी लावा बंदच. मग त्याला 16,108 येतात. बरं आपल्यासारख्या आहेत का? पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडं. लक्ष्मी नुसती बायको नाही, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. बरं विश्वाचा कारभार सांभाळायचा आहे आपल्याला, आपल्याच घराचा सांभाळायचा, तर आपल्याला वेळ नाही. आणि तो रिकामा आहे का तुमचे काम ऐकायला? हा, धरून चला, तुमची गाडी पंक्चर झाली का डोसक्यावर घेतो शोरूमला नेतो. असं कुठं असतं काय? चोर मारतेत तिथं गाडी पंक्चर व्हावा, किंवा चोर मारतेत तिथं इंजिन फेल व्हावा, चोर मारतेत तिथं एखादा ब्रेक खराब व्हावा आणि पाठीमागून ओळखीची यावा. यालाच म्हणायचं देवानं आपलं काम ऐकलं, देव आपल्या हाके करता धावला, यालाच म्हणायचं. हॉस्पिटलमध्ये मुलगी दाखल झाली. एकुलती एक मुलगी, लग्न झालं. हौसानं बापानं लग्न केलं. पहिलं बाळांतपणे गायनिक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सोनोग्राफी झाली, सगळी झाली. अत्यंत गोड गायनिक त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या त्या माऊलीनं, त्या डॉक्टरीनबाईनं सांगितलं, सिजर करते, पण बाळाची पण शक्यता फार कमी आहे वाचण्याची, आणि आईची पण शक्यता फार कमी आहे. तज्ञ उदाहरणार्थ डॉक्टर अंजली कशी असतात, सगळी सोनोग्राफी सगळी केली. ओळखीचा माणूस आहे, मी घरचा आहे, रोजचा आहे, प्रेमाचा आहे. सांगितलं महाराजजी माफ करा, आम्ही जरी डॉक्टर असेल तरी आमचा काही विलाज नाही, प्रयत्न करू, पण बाळ वाचेल
याची 99% खात्री नाही. आई सुद्धा वाचेल याची सुद्धा तुम्ही आणायला वेळ केलाय. बऱ्यापैकी परिस्थिती नाजूक झालेली आहे. आम्ही प्रयत्न करतो. हात जोडे देवा, हे देवा, काय आमचं पाप त्या लेकराच्या अंगावर टाकतोस रे. एकुलती एक पोरगी रे, 2 जीवाचा निवाडा कर रे देवा. आणि 1% सुद्धा विश्वास नसताना आई बी वाचली आणि बाळही वाचलं. यालाच म्हणायचं देव हाकेला धावला. यालाच म्हणायचं देव हाकेला धावला. जीवनात अशा कितीतरी प्रसंग येत असतात माणसाच्या, कितीतरी. आणि त्या प्रसंगाला आपण केलेल्या सात्विकपणाची पोचपावती, निर्विघ्नपणे त्याच्यातून आपण बाजूला पडतो, याचंच नाव आहे देव हाकेला धावतोय. याचंच नाव देव हाकेला धावतोय. एक बाई वाढू लागली. माणसं जेवायला बसली. ती वाढू लागली. तिच्या हातात तुपाचं बकेट आहे. डाव्या हाताला बऱ्यापैकी माणसं आहेत, उजव्या हाताला बऱ्यापैकी माणसं आहेत. अशी 2च पंक्ती. आणि ती अशी मधातून वाढू लागली. सात्विक बाई, सदाचारी, पुण्यशीली, पावन आहे. माझ्या या भारत देशातली पवित्र स्त्री आहे ती. या देशाची संपत्ती आहात तुम्ही. तुम्ही चुका करायच्या नाही माझ्या माईंनो. तुमच्या चपला सगळं पाया पडतो. तुम्ही नाही चुका करायच्या. कारण पुरुषानं केलेली चूक अर्थनाश करीत असती. पुरुषानं केलेली चूक अर्थनाश करीत असती आणि स्त्रीने केलेली चूक संस्कृती नाश करीत असती. मग पैशाचा जर नाश झाला तर भरून निघत असतो. पैसे जर आपले संपले ना तर एखादं काम केल्यावर भरून निघतील. पण ज्या वेळेला संस्कृती मातीत जात असती का त्यावेळेला ती पुन्हा येत नसती. ठेंबर पाण्यानं गेलेली हाऊदभर पाण्याने येत नसती. आणि संस्कृती शिकवायचं सूत्र माझ्या माईंनो तुमच्या हातात आहे. बाप फक्त पोराला 25% भेटू शकतोय. माईच्या ताब्यात पोरग 75% असते. आपलं बाळ आईच्या ताब्यात 75% असते. पोरगी असेल पोरग असेल. म्हणून त्याच्यावर संस्कार करण्याचं सूत्र तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही चुका करता कामा नये. तुम्ही चुकल्या की देश मातीत गेला समजायचं. विठाला विठाला विठाला. कीर्तन होस तर मोबाईल नाही पाहायला पाहिजे. विठाला विठाला विठाला. सात्विक स्त्री आहे बाबा. गुडघ्या इतकं तुपाचं बकेट आहे. उजव्या हातात वगराळे तूप वाढू लागली. पण डाव्या हाताच्या पंक्तीत जी लोक होती का ती फार नालायक होती, फार बुजदिल होती, फार आरामखोर होती, फार पानछट होती. त्याच्यापैकी एक इतका नालायक होता. त्याचं नाव होतं इन्मक. नाव शोधा त्याचं. इन्मक होतं, इन्मक. आणि त्या इन्मक नावाच्या पानछट व्यक्तीनं तिच्या चोळीची गाठ सुटलेली पाहिली. आणि त्यांनी गांधार देशाच्या एका हरामखोर व्यक्तीला खुणवलं. त्याचं नाव होतं शकुनी. बघा म्हणे चोळीची गाठ सुटली. ते तर शिमग्याचं हुरेवच होतं. पागल होतं ते. बिनाकली होतं. त्याचं मेमरी कार्ड खराब झालेलं होतं. अंधाधुंद नालायक होता तो. महाभारतातल्या 24 पैकी तो एक हलकट होता. आणि भाषाला खुणवलं दुर्योधनाला. भाषे बुवा तुमच्या वहिनीची चोळीची गाठ सुटली आणि वाढायला लावा. दुर्योधनाला आवडत नव्हतं. वेगाच सांगतो. आवडत नव्हतं पण नाईलाज झाला. मामा शिकित होता. बऱ्यापैकी पक्षातले लोक शिकत होते. मग नाईलाजानं दुर्योधन हा मनानं भुकतच नव्हता. दुर्योधन हे लावून दिलेलं कुत्रं होतं. दुर्योधन हे लावून दिलेलं कुत्रं होतं. आणि लावून दिलेले कुत्रे इतके भुकत आहेत, इतके भुकत आहेत. लावून देणारा निघून गेला की मग याला कोणी बी हानीत. म्हणून लावून देणाऱ्या माणसांचं ऐकून कुत्र्यांनी भुकलं नाही पाहिजे. ज्या वेळेला लावून देणारा निघून जातो का त्यावेळेला कुत्र्याची शेपूटच ठुत नाहीत. त्याला लांड करून सोडून देतात. घेतात उपसून त्याची शेपूट. म्हणून कुत्र्यांनी हिशोबात राहिलं पाहिजे. शिकणाऱ्यांचं ऐकून नाही भुकलं पाहिजे. फार चुकत असते. दुसरा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. मोठ्यांच्या सानिध्यात राहून गरीबाला गाचंड्या द्यायच्यात नाही. ज्या दिवशी मोठा झोपत असतो का त्या दिवशी मग याला गरीब नदीला नेऊन हानीत असते. सूत्र आहेत वागण्याची, सूत्र आहेत. महाराज आचारसंहिता आहे. म्हणून नाही अन्याय करायचा कोणावर. शिकवलेलं कुत्र होतं. भूक मानल्याच्या नंतर भुकणारं कुत्र होतं दुर्योधन. याचं मात्र झालं बरं का. पांचटाचं ऐकल्यामुळे दुर्योधनाचं मात्र झालं.
त्याच्यापैकी एका चांगल्याच्या पोराचं मात्र झालं. कोण चांगला? द्रोणाचार्य. संग्रामे हरुजिंतीला. अर्जुनावर कृपा कोणाची? द्रोणाचार्याची. आणि त्या अर्जुनावर कृपा करणारे द्रोणाचार्य स्वतःच पोट्ट नालायक लोकांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर मूर्ख वागू लागलं. हे मूर्खाच्या सानिध्यात गेलेली माणसं मूर्ख होत असतात. संगत सज्जन की करले, म्हणून संगतीचा फार परिणाम आहे. चांगल्याच्या सानिध्यात गेलं की गोड होत असतं. दुर्योधन बोलायला आला, वहिनी वाडा. बाई वाडीत होत्या. दुःख वाटलं बाईला. आपल्या चोळीची 2 नंबरची गाठ सुटली. 1 नंबरची गाठ ज्या वेळेला सुटेल त्यावेळेला आपलं शरीर हे नालायक लोक पाहतील याचं दुःख वाटलं. देवा काय रे परमेश्वरा, इतकं पवित्र शरीर आतापर्यंत लवून चोपून वागले रे. जीवनभर कोणाच्या पुढे पदर पडू दिला नाही रे. जीवनभर तिला इतकं वेगळं वागले नाही रे देवा. का देवा असं केलंस रे? का असं केलंस माझ्यासाठी? बाजूला इकडच्या उजव्या हाताच्या पंगतीत 5 लोक होते. तसे 36 लोक होते. बाकीचे उठून गेले. हे 5 बसले. 5 पैकी एकही उठला नाही. पत्नीच्या हातातलं बकेट घेतलं नाही तुपाचं. काय झालं असेल पांडवांना देव जाणे. मी काय तिथं नसतो. मी असतो तर मी म्हणलं असतो हे तुम्हाला सोबत नाही. बायकोची चोळीची गाठ सुटली आणि तुम्ही उठत नाहीत. पण माझी काय कथा? इतका शहाणा आहे का गिरगावचा बाळा? डाव्या हाताच्या पंगतीमध्ये अधिकारी 2 लोक होते, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य. हे पण म्हणले नाही धर्माला उठन बकेट घे. काय काय झालं असेल त्यांच्या पण मनावर परिणाम. याचं कारण सांगू? ते सुद्धा भाकरीचे कानकोंडे होते. जैसे खावे अन्न, वा. तैसे खावे अन्न तैसे होय मन. महाराज आहार विहार याच्यावर फार तादात्म्य सांगितलं. तेही कानकोंडे होते भाकरीचे. देवाला विनंती केली, देवा का रे असं? देवावर प्रेम किती होतं द्रौपदीचं माहिती तुम्हाला? एकदा देवाचं बोट कापल्याचं निमित्त केलं. देवानं बोट कापल्याचं निमित्त केलं. द्रौपदीच्या दारात आले. सर्वांना कथा भागण्यात ते सुभद्रेनं चिंदी बांधली नाही. द्रौपदीच्या दारात उद्धव आणि प्रभू आले. पाहिलं उद्धवाकडं. उद्धव दादा, द्वारकेचे दादा आलेत. जी आलेत. उद्धव बाजूला सरकला की पाठीमागे देव होते. सदरा भरलेला आहे, रक्त वाहते बोटातून. द्रौपदीनं हात ताट खाली टेकलं. तुळशीची पूजा आटपली होती. तुळशीला प्रणाम केला आणि जवळ आल्या आणि भगवंताचं बोट दाबून धरलं. दादा किती रक्त वाहतं रे? हो ग ताई, मी चिंधी आणते. पण देवानं द्रौपदीने विचार केला, आतून जाऊन चिंधी आणेपर्यंत रक्त किती जाईल? त्याच्यापेक्षा पदर फाडला. डोक्याचा पदर फाडला. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. चिंधी बांधली. एक शपक सुद्धा पुरावा आहे. बर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. चिंधी बांधली. श्रुतीनं प्रश्न केला, देव किती आवडतोय? उद्धवानी प्रश्न केला, ताई तुला पती श्रेष्ठ का नव देव श्रेष्ठ? माझ्या माईंनो किती कीर्तन ऐकले आतापर्यंत. भागवत ऐकले, रामायण ऐकले, शिवपुराण ऐकले. रोज महादेवाला बेल वाहता, पांडुरंगाला मंजुळा वाहता, तुळशीला पाणी घालता. बाईला आपला नवरा श्रेष्ठ असावा का पांडुरंग श्रेष्ठ असावा? चल हा, मी खाली विचारलंय गुरुजी. बाईला सर्वात मोठा आपला पती असावा. ज्या बाईला नवऱ्याची सेवा करा वाटत नाही, पांडुरंगाला मंजुळा वाहत असेल, ह्या बाईला चुडेलीन म्हणायचं. ज्या बाईला नवऱ्याला वेळेला जेवायला देवा वाटत नाही, महादेवाला बेल वाहत असेल, हिला डंकीन म्हणायचं, शंकीन म्हणायचं, किंकीन म्हणायचं. काय करता सांगताल गिरगाव करायला सरपंच पुढच्या वर्षी घेऊ नका. नका घेऊ, तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. काय गरज नाही, काय गरज नाही. तुम्ही आजही म्हणले कीर्तन करू नको, निघून जा, निघला पट्ट्या. माझं कसं दाखवायचंय पंढरपुरातल्या मालकान ठरले, तुमच्या हातात काय? हा, तुम्हाला तुमच्या लेकरायला किती उंच न्यायचं हे तुमच्या हातात नाही. तर मला काय वरी नेणार आहे तुम्ही? विठाला विठाला राहिलं तुम्हाला भूषण असेल पाकिट दिल्याचं, आम्ही तुला पाकिट देतो. पण तुम्ही दिलेलं पाकिट मला पचवायचं का न पचू द्यायचं का? जातानाच जालन्याला अटॅक येऊन गिरगावकर मारायचा, हे कोणाच्या हातात आहे? पंढरपुरातल्या. आणि मग काय इतकं लगे त्याच्यात?
कीर्तनकारांनी स्पष्ट बोललं पाहिजे, चोंबाळ्या गप्पा हाणायच्या नाही. कीर्तनकार चोंबाळ्या गप्पा हाणीत असेल तर त्यानं चोंबाळ्या गप्पा हाणून कमिलेले पैसे त्याचे पोरं इतके चोंबाळे होतील की तू झोपीत असताना तू अंगुठे घेतील आणि हाई तुही प्रॉपर्टी जिकडे तिकडे विकतील. म्हणून कीर्तनकारानं चोंबाळ्या गप्पा आणायच्या नाही. लोकाला आवडतील नाही, देवाला आवडतील असं स्पष्ट बोललं पाहिजे. विठाला विठाला. श्रुतीनं प्रश्न केला, पूज्य श्री द्रौपदी आई साहेब. श्रुती फार हुशार असते. श्रुपती असं गावढळ बोलत नाही एवढपटवानी, हे द्रौपदी तुला देव आवडतो का नवरा आवडतो असं नाही. श्रुती श्रुती आहे. पूज्य श्री द्रौपदी आई साहेब श्रुती आहे ती. पूज्य श्री पावन सात्विक सदाचारी द्रौपदी मातोश्री. द्रौपदीने विचारलं, जी आपल्याला देव आवडतो का पती? ती द्रौपदी होती. द्रौपदीने सांगितलं, मला देवापेक्षा हजारो पटीनं माझे पती आवडतात. श्रुती श्रुती. श्रुतीने सांगितलं, एक बोलू का? या वाक्यावर तुम्ही ठाम आहात? होय, मला हजारो पटीनं देवापेक्षा माझे पती आवडतात. श्रुतीने विचारलं, पुन्हा एकदा विचारते, वाक्य रिवर्स याचं नाही. द्रौपदीनं सांगितलं, पुन्हा सांगते, लाखो पटीनं देवापेक्षा मला पती आवडतो. श्रुतीने सांगितलं, आई साहेब एक बोलू, जर तुम्हाला देवापेक्षा नवरा आवडतो तर मग कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पदराकून साडी फाडीत नसतात, तुम्ही का फाडी? मला श्रुती श्रुती येते. श्रुती का तंबाखू खात होती का? श्रुती दुसऱ्या बाईनं झाड लावल्यावर पहाटच 4 वाजताच उठून तिचे फुलं चोरून महादेवाला वाहत होती. ती श्रुती काय शेपुडीचा अवतार थोडीच होती? तिनं पाणी घातले आणि पहाटच फुलं वाढली, तोडीने टाकली महादेवाला. मग पूजा झाली. पूजा नाही झाली तो महादेवाच्या अंगावर गौऱ्या टाकल्यास. भगवान शिवशंकर येडे आहेत का चोट्टे फुलं स्वीकारायला? ती का अशी होती का श्रुती? दुसऱ्याच्या गाय पाळायची नाही, दुसऱ्याने शेण टाकल्यावर पहाटे 4लाच शेण चोरी 3 सडा टाकी ती. झाला मोहा सडा. शेण लोकांचं चोरलं चोट्टे तो. हा त्या नवऱ्याला तुला तर गाय पाळा वाटत ना, ते बी 50 एकर जमीन येताना थैली घेऊन येतो उंदीर आणल्यावानी. महाराज दूध पिता का? म्हणलं याच्यातलं दूध पेल्यापेक्षा रोगर पेलेलं बरं. काय दूध पाहिजे तू? आम्ही का बोक्या येत काय दूध प्यायला? हो चालू तू असं जमीन 50 एकर थैली घेऊन आला दुधाची. हो काय सांगू लागलो. श्रुती अशी असेल का? श्रुती कोणाच्या सुनायला लावून देत नव्हती. बापा शेजारीन बाहेर गेल्यावर दुसऱ्याच्या सुनाला लावून देणाऱ्या 5-7 जणी उठा तुम्ही. टक टक दिसायला, टक 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 दिसाल तुम्ही. मुकाट्यानं उठा. मी नाव घेणार म्हणजे घेणार, भेणारच नाही आता. नाव घ्या. गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. तुम्ही 5 जणी उठा. घाम मेली एखादी हरकत नाही पण उठा. नग काला हो दे उद्याचा. जाऊ द्या, घामपूचं नाव घेत नाही मी. काय हो, फक्त दुसऱ्याच्या सुनाला लावून देऊ नका. तुम्हाला एकूण एकीची सुने. विठाल शपथ आहे. विठाला विठाला. लय सोपा परमार्थ आहे हो. लय सोपा परमार्थ आहे. जीवनात आपण वागल्याच्या नंतर कोणाला दुःख होऊ नये. हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य प्राप्त होते. आपल्या बोलल्यानं दुसऱ्याचा संसार नाश होऊ नये. कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. आपण एखाद्याला शिकविल्याच्या नंतर तिनं सासूचा आदर करावा, सासऱ्याचा आदर करावा. 100 सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होते. 100 सप्ते केल्याचं पुण्य. एखादं पोरग जर बापाला सांभाळीत नसेल, माईला सांभाळीत नसेल, बाबा त्या पोराला जर शिकिलं, बाळा बाप हे रे, माय रे, अरे तू लहान होता त्यावेळेला लय काम केलं रे, लोकांच्या बराशी आणल्या रे, वळ्या रचल्या रे, अरे वाटेल ते काम केले, हमाल्या केल्या रे. तुला 25 एकर जमीन कमिली रे. हा 60 लाख रुपये एकरची जमीन रे ती. तो यासाठी 25 एकर जमीन कमिली. बायको घेऊन बाजूला सरकला. मायबापाला विचारित नाहीत. तुमचं सांगून जर पोरानं मायबापाला सांभाळलं तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होतं. लय सोपा परमार्थ आहे. लय सोपा. अडचणीत हात घालू नका. इचू निघत येत. हो, नीचू डसल्यावर काय होतंय ते तुम्हाला माहितच असेल. ज्याला डसल्यावर विडाला विडाला. श्रुतीने प्रश्न केला, देवापेक्षा पती आवडत असेल तर पदराकून नाटिका फाडली. श्रुती हुशार आहे. महाराज द्रौपदी ती काय तुमची आमची घरची स्त्री नाही. द्रौपदीने सांगितलं, श्रुती माते
मी अजूनही सांगते, मला पंढरपुरातल्या मालकापेक्षा माझे पती आवडतात. श्रुतीनं सांगितलं हे किती बरे ऐकू बाई तुमचं. तुम्ही सरळ म्हणतात देवापेक्षा पती आवडतो, आणि कपाळावर ज्या बाईच्या कुंकू आहे तिनं पदराकून नाटी फाडीत नसतात, त्या अर्थी तुम्ही देवाच्या हाताला चिंदी बांधली म्हणून तुम्हाला पतीपेक्षा देव आवडतो. श्रुतीनं सांगितलं, द्रौपदीनं सांगितलं, श्रुती माते ऐक, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर मी पदराकून नाटी फाडून देवाच्या बोटाला बांधायला नव्हती पाहिजे, पण वाक्य नीट ऐक, तरी मला माझे पतीच आवडतात. कसं शक्य आहे ग, कसं शक्य आहे? तू पदर फाडला ना. द्रौपदीनं सांगितलं, श्रुती माते ऐक बाई ऐक, म्या पदर त्याच्यासाठी फाडलाय, माझ्या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्या बोटाला चिंदी फाडण्यासाठी पदर फाडला. त्याला श्रुती माती इचकीत होती. आबा माती इचकीत होती, श्रुती माती इचकीत होती. काय वाक्य आहे महाराज. दोन गोष्टी, आपल्या पतीवर बी निष्ठा आहे आणि पंढरीतल्या मालकावर बी निष्ठा आहे. आणि एवढी जिची निष्ठा आहे तिचं शरीर पाप्यानी बघावं, मूर्खानी बघावं, नालायकानी बघावं, तिच्या प्रतिष्ठेची वरात रस्त्यावर यावी. हे कसं रे देवा, कसं देवा, कसं देवा. देवा नको रे देवा, नको देवा, ह्याच्यापेक्षा मरण दिलं असतं बरं रे देवा, मरण दिलेलं बरं. काय धावा केला महाराज विटेवरच्या मालकाचा. आणि 5-7 सेकंद राहिले चोळीची गाठ सुटायची. 5-7 सेकंद राहिले. हाकेसरी शेवडी सांगतोय 5-7 सेकंद चोळीची गाठ सुटायची राहिलेत. तेवढ्या अवकाशात आवाज दिला नाही, रडली सुद्धा नाही. जर द्रौपदी तूप वाढताना रडली असती तर हे नालायक लोक जेवले नसते. हे म्हणले असते रडत रडत आम्हाला वाढायली काय, आम्ही नाहीच जेवणार. रडी सुद्धा नाही. रडी नाही त्या अर्थी तिला दुःख नव्हतं का. महाराज शहाणी माणसं त्यांना म्हणतात, दुःख पचवण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना शहाणं म्हणतात. दुःख न पचवता आत्महत्या करते त्यांना अज्ञानी म्हणतात. दुःख पचवण्याची क्षमता असली पाहिजे. द्रौपदीनं रडली नाही, तिचं हृदय रडत होतं. आणि 2 ते 3 सेकंदात आता चोळीची गाठ सुटणार आहे. देवा देवा, जिचे पाय पाहिल्याच्या नंतर दुर्वास जेवतात रे, जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न, इतके जिचे पाय पवित्र आहेत देवा, तिचं शरीर किती पवित्र असेल रे देवा. नको रे, जीवन गोड जगले रे, गोड जगले, गोड जगले, गोड जगले. एक वाक्य होतं महाराज, मी काल परवा एक पद्मावतीचा प्रसंग सांगितला होता कीर्तनात. त्या पद्मावतीवर एक असा प्रसंग आला, खिलजी नावाचा व्यक्ती तिच्या शरीराला लचके तोडण्यासाठी धावत आलता. तर तिने आपल्या पतीला सांगितलं होतं, मालक सर्प माथा मनी पतिव्रतेचे स्तन विध्वंशिल्या प्राण हाताने. मालकांचं वाक्य संत शिरोमणी नामदेव यांचं. सापाच्या डोक्यावरचा मणी मेल्याशिवाय साप घेऊ देत नाही, आणि पतिव्रतेचं शरीर जिवंतपणे हरामखोराला हात लावू देत नाही. तिला पतिव्रता म्हणतात, तिची देवावरी सत्ता. द्रौपदीनं सांगितलं, देवा का रे का, या शरीरामध्ये राम असताना, या शरीरामध्ये त्राण असताना, प्राण असताना ह्या पवित्र शरीराचे धिंगडे उडावा, ह्याच्यापेक्षा मला मरण दिलं असतं तर किती बरं झालं असतं. 1 सेकंद शिल्लक राहिलाय. तेवढ्या अवकाशात 1 नंबरची गाठ सुटणार. वरची 2 नंबरची सुटलेली होती. ती गाठ सुटल्याच्या नंतर पवित्र शरीर दिसणार होतं. आणि इतकी विकळ झाली, इतकी विकळ झाली, इतकी विकळ झाली की हृदयाला कळ लागली. आणि सूक्ष्म छिद्र, ओठ उचलले सुद्धा नाही, तिळ जाईल असं बारीकसं खिंड आहे. तेवढ्या खिंडीतून जगाच्या मालकानं रूप किती सूक्ष्म घेतलं असेल. श्वासातून आत प्रवेश केला. 2 हात नालायकाला तूप वाढण्यासाठी होतेच. डाव्या हातात बकीट होतं, उजव्या हातात वगराळ होतं. पण विटेवरच्या मालकाने श्वासात प्रवेश केला. 2 हात तयार झाले आणि 2 हातानं चोळीची गाठ मारली आणि पतिव्रतेची आबरू सांभाळली. यालाच मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. एवढा कृपाळू महाराज. उत्तर भारतामध्ये एकदा संत शिरोमणी नामदेवराय
माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायसोबत उत्तर भारतात यात्रेला गेले. खरं तर नामदेवरायाची इच्छा नव्हती देव सोडून जा बाजूला जायची. पंढरपूर सोडून जावा असं नामदेवरायला वाटत नव्हतं. पण पंढरीतल्या हाकेसर शिवडी पुन्हा एक पुरावा सांगतोय. पण पंढरीतल्या मालकांनी नामदेवरायनं सांगितलं, नामदेवराय तुम्हाला नेण्यासाठी कोण आलंय, चला कोण म्हणतंय, जा ना. ज्ञानोबाराय चला म्हणतात, जा तुम्ही जा. आणि मग विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि नामदेवराय माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सोबत यात्रेकरता निघून गेले. देवाचं किती प्रेम असेल नामदेवराय माहिती. ज्या वेळेला ज्ञानोबारायांच्या सोबत नामदेवराय जात होते त्यावेळेला एक वाक्य विटेवरच्या मालकाचं, आरुष साबडे नामा माझे वेडे. ज्ञानोबाराय माझा नामदेव साबडा आहे, हरुष आहे, माझ्या नामदेवरायला सांभाळा, बाप म्हणतो जगाचा. आणि ज्ञानोबारायसोबत नामदेवराय यात्रेला गेले. उत्तर भारतात पोचल्याच्या नंतर एक यवनांचं राज्य होतं, एक प्रांतीय राजा होता. यवन म्हणजे मुस्लिम राज्य होतं त्याचं. मुसलमानाचा राजा आहे पण त्याचा प्रधान हिंदूचा आहे. सांगता येईल त्या प्रधानाचं नाव काय होतं? किती सप्ते झाल्यावर तुम्ही सुधारणार नाही. सांगता येईल त्या प्रधानाचं नाव काय होतं? किती किती कीर्तन ऐकल्यावर, किती भागवत ऐकल्यावर, किती संत चरित्र ऐकल्यावर, जाऊ द्या किती महाराज मेले आहो, पहिली गोळी मला घाला. त्या प्रांतीय मुस्लिम राजाच्या प्रधानाचं नाव होतं सरपंच चारुकीर्ती. हा त्या प्रधानाचं नाव आहे चारुकीर्ती नावाचं प्रधान. मला काही भूषण सांगायचं नाही. आणि दाभाडे गुरुजी स्वतःची ताकद नसती बरं का. महाराज प्रसन्नपणेनं वाघ गुरुजी ज्या वेळेला आपल्याला श्रोते आशीर्वाद देत असतात का त्यावेळेला आपण अभ्यास करत असतो. आपली ताकद नाही, आपली ताकद नाही. तुम्हाला किती दाखवायची रात्रंदिवस वाचणारी माणसं, पण स्मरणात राहण्यासाठी निष्पाप श्रोत्यांचा आशीर्वाद लागत असतो. हो महाराज आपल्याला देणं आहे बरं, समाजाचं देणं आहे, आपल्याला देणं आहे. तुम्हाला एक सांगू, गडी कोणाला म्हणत असते. माझ्या लहानपणी मी ज्या वेळेला गावाकडे राहत होतो असा हा हनुमान जयंती गुढीपाडवा झाला की खळेदळे सगळे आटपत होते. एवढी काय अशी वातावरण पाण्याची नव्हती जुन्या काळात, भुसार माल जास्त असायचा आणि शक्यतो लवकर गडी घरी यायचे. मारुतीच्या पाराच्या पायऱ्यावर काही गडी काम करणारी माणसं बसायची, आनंदानं सांगायचे मालकाला 150 पोतं यावर्षी ज्वारी झाली, आमच्या मालकाला 80 पोते गहू झाले, आमच्या मालकाला 60 क्विंटल कापूस झाला. गड्याला आनंद वाटायचा की त्या गड्याला असं वाटायचं मी निष्ठेनं काळ्या मातीत माझ्या रक्ताचा घाम टाकल्याच्या नंतर जो मालक माझ्या भाकरीची व्यवस्था करतो तो मालक मोठा झालाय. इतका आनंद गड्याला जितका वाटतोय तितका आनंद आपल्याला वाटायला पाहिजे. आपण सुद्धा यांची गडी येत, आम्ही तुमची गडी येत. एखादा कीर्तनकार म्हणत असेल मी गडी नाहीत, मग सांग ना पाप्याच्या माईल कीर्तन देते तुला पाकिट तिथं. चुके का माझं वाक्य? अब आपण गडी आहे त्यांची, ही प्रजा आपली मायबाप आहे. हो हा गडी त्यानं जर नाही म्हणलं तर चालेल, त्यानं बुक्का सुद्धा स्वीकारू नये, त्यानं हार सुद्धा स्वीकारू नये. नारळन पाकिट तर लय लांबची गोष्ट आहे हो. मग आम्ही गडी नाहीत. म्हणून त्या गड्यांना जितका आनंद मालक श्रीमंत झाल्यावर होतोय तितकं नाना प्रकारचं पुराण शास्त्र वेद अभंगवाणी ज्ञानेश्वरी गाथा जास्तीत जास्त पाठ करून कीर्तनकाराने जर लोकांच्या समोर मांडलं तर त्याला आनंद होतो. त्याला आनंद व्हावा, त्यानं वाचायला पाहिजे गाथा.
वाचायला पाहिजे. आणि पुराण आपल्या संप्रदायाचा गाभा आहे. तुकोबारायचा आवडीचा प्रसंग आहे. तुकोबारायचं मत त्याच्याशी आहे. संत चरित्र आपल्या संप्रदायाचं बिंब आहे, मर्म आहे. आपण जर ही जुनी संत सांगितली तर उद्या भविष्यात ही पिढी सुधरेल. यांना ज्ञानोबराय कळावं, यांना तुकोबराय कळावं, यांना नामदेवराय कळावं, यांना नाथबाबा करावं, सावता बाबा करावं, शेना महाराज कळावं, रविदास महाराज कळावा, चोखोबराय कळावा, निवृत्तीदादा कळावा, गोरोबा काका कळावा. ह्या लेकरांना आम्हाला जर नाही कळली ती यांना काय कळतील. त्या प्रधानाचं नाव आहे चारुकीर्ती नावाचा प्रधान. सात्विक आहे, सदाचारी, पुण्यशील आहे. महाराज तुम्हाला एक सांगू का, पूर्वीच्या काळात चांगली माणसं कोण्याही जातीची असू द्या त्यांना आपलंसं करीत होते. तुम्ही जे नाव सांगितलं नाही का प्रधानाचं, बिरबल, त्यांचा राजा सुद्धा मुसलमानच होता. अकबर हा मुसलमान जरी असेल तरी पण त्याला माहित होतं आपल्याला वरी जाण्यासाठी माणसं चांगलीच लागतील, म्हणून बिरबलाला जवळ घेतलं होतं. बिरबल ब्राह्मण होते, हिंदू होते. हाही प्रांतीय राजा, मुस्लिम आहे. पण चारुकीर्ती नावाचा प्रधान ठेवला. महाराज त्याची कीर्तीच इतकी गोड होती, याच्या कीर्तीमुळे राजाची कीर्ती चारू देशात पसरली, म्हणून त्याचं नाव ठेवलं होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. ज्ञानोबराय आणि नामदेवराय बघितल्याबरोबर जय जय रामकृष्ण हरी, हा केसर शिवडी सांगतोय, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. मोठ्या श्रद्धेनं भगवंताचं. आता ज्ञानोबरायची श्रद्धा मोजायला आपल्याकडे तराजू आहे, नामदेवरायची श्रद्धा मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. गिरगावच्या बाळ्यानं काय तुंतून वाजवायचे, काय पिठलं हटायची, आपली लायकी तरी काय, काय ते चिंतन असेल, काय ते नामस्मरण असेल, दिशा दुमदुमून गेलत्या. चारुकीर्ती नावाच्या प्रधानाच्या कानावर वार्ता मिळाली. महाराष्ट्रातून दोन संत, दोन वारकरी, ज्ञानोबराय, नामदेवराय उत्तर भारतात आले आणि तो रथावर बसला आणि राजाला सांगितलं, सरकार चलो आप ज्ञानदेव नामदेव नाम के दोन महाराष्ट्र के संत बोले, चलो दर्शन करेंगे. तर राजाला माहित होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान आपल्याला जे जे सांगेल ते हिताचंच सांगेल. खरं तर तो मुस्लिम होता, पण त्यालाही माहित होतं चारुकीर्ती हिंदू आहे, पण आपल्याला चुकीचं सांगणारच नाही. असे रयतेच्या राजाला सुद्धा माणसं भेटली होती. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा खरं बोलणारी माणसं दुसऱ्या जातीतली भेटली होती. वाक्य नीट लक्षात ठेवा. चांगली माणसं प्रत्येक जातीत आहेत आणि हरामखोर माणसं बी प्रत्येक जातीत आहेत. म्हणून एखाद्या जातीला नाव ठेवण्याची आपली लायकी सुद्धा नाही, आपली पात्रता सुद्धा नाही, आपली योग्यता सुद्धा नाही. कोणालाच नाव ठेवायची पात्रता नाही, कोणालाच. तरुणांना तुम्हाला एक सांगू, माहित असावं तुम्हाला, टोलनाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीयपंथी आहे, पण त्यांच्यातल्या एका तृतीयपंथीचं नाव सकाळच्या काकड्यात आहे. सकाळच्या काकड्यात आहे, सकाळच्या काकड्यात. आपण किती भजन केलं आपलं काकड्यात नाव येईल आबा. कान्हो पात्रा खुदू पिंजारी तो दादू भजन या बेदू हरीचे पायी. म्हणजे तृतीय पंथ्यांच्या कुळात सुद्धा एक एवढा सात्विक वारकरी जन्माला आला की भारतातल्या प्रत्येक वारकऱ्याने सकाळचा काकडा केल्यावर त्याचं नाव घ्यावा. नाव ठेवायची पात्रता आपल्यात नाही, योग्यता नाही. तुम्हाला एक सांगू का, दुसऱ्याचे धुणे धुणाऱ्याला बायकोच्या साड्या धुवायची वेळ येत असती, इतकं मात्र लक्षात ठेवा. घरचा निर्माण दुसऱ्याचे कपडे धुवायला नाही, गरज नाही आपल्याला काय इचकायचं ते पुराणीच का, आपल्याला काय विचकायचं ते शास्त्र इचका, आपल्याला काय विचकायचं ते वेद पहा, आपल्याला काय विचकायचं गाथा ज्ञानेश्वरी पाहत राहा. कशाला भंगीरायचे उकांडे उकरायचे. प्रत्येक जातीत सात्विक माणसं. चारुकीर्ती हुशार होता, राजाला रथात बसलं आणि आणलं तिथं. देखो बोले ज्ञानदेवे नामदेवे. राजाच होता. काही माणसं अशी होती महाराज, परीक्षा घेतल्याशिवाय कोणाला मानित नव्हते. परीक्षा घेतल्याशिवाय आपल्या बाया जर आता माठ घ्यायला गेल्या, कुंभार दादाची तर माठ घ्यायला, आता उन्हाळ्यात थंड पाण्याची गरज असते, फ्रीजमधल्या पाण्यानं घसे बसते, आमकं बसते, तमकं बसतंय, बाबा बेजार करते ते पाणी. मग माठातलं पाणी सात्विक आहे. तर आपल्या बायका कुंभार दादाची तर ज्यावेळेला माठ घेतात त्याला जे द्याला ते घेत नाहीत, खडसून घेतात. टंग 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 वाजला पाहिजे. भनभन वाजलेलं काय, घरी नेणं पाणी टाकणं, हो, नाही तर नाही फुटला तरी वरून टाकलेलं पाणी 10 मिनिटात गळून जाणं, असं घेत नाही. मग मातीचं गाडगं घेत असताना जर खडसून घेत असाल, बैल घेताना कसा घेत होते,
पाय फिरून टाकणारा हा साळी कुठल्यावानी अवताल धरायचा ना असा पाऊल फिरून टाकी की कापसाच्या मुंडक्यावच. हो असा बैल घेता का तुम्ही? नाही. मसर घेता ना कडब्याचा काळ का दुधाचा काळ? दोन्हीचा काळ नाही. कडबाही खावा आणि दूधही भरपूर द्यावा अशी मसर घेतो. गाय पण कशी घेतो आपण? धेनुक शिरविना बिना दुधाची गाय घेतो का आपण? नाही. मग प्रत्येक गोष्टी आपण पारखून घेतो. मग तो राजा केवढा होता का? त्यानं सुद्धा संत पारखिले आणि संत पारखलेच पाहिजे. पाणी पिण्यात छान केन गुरु करणं पचान के. पाणी गाळून पेत जा नाही तर बिमार पडताल. जरी बिमार पडतात त्याच्यावर औषध आहे. पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जातात. पण महाराज सरपंच चुकीचा स्वीकारायचा नाही. तुम्हाला एक सांगू का? पवित्र डोकं हरामखोराच्या पायावर वाकवायचंच नाही. पवित्र डोकं नालायकाच्या बुजदिल वैचारिक पातळी संपलेल्याच्या पायावर ठेवलं की त्याचं पाप आपल्या डोक्यात येत असताना आपला संसार मातीत जात असतो. त्याचे सेन्स येत असतात. सेन्स इंग्रजी भाषेत त्याला सेन्स म्हणतात. मलाही फिरू याली. शिकलो कमी पण फिरू काय आता. हो काल परवाच्या म्हाताऱ्या बँकेत गेल्या अंकारा सहित लावाशाही आणि काय चाललं तर लय बिजी. अरे बापा काय झालं महाराज? लय टेन्शन आलं. 23% इंग्रजी बोलायला मी तर रोज 2 गावचं खातो. मला काऊन नाही याची? विठाला विठाला परीक्षा काय पाहिली? त्या राजानं गाय कापली. यवन राजा होता. मुस्लिम समाजाचा राजा होता. त्रैल दिशी तलवार हाणल्याबरोबर डोकं इकडं शिरी इकडं. अब नामदेव है जी. ए गौ माता जिंदी कर दो बोले. निघून गेला राजा. राजा रथात बसल्याबरोबर मागे फिरून महाराज कवा जिवंत करताल? टाइम दिला नामदेव राय. चलो बोले चारुकीर्ती चलो आप चलो. चले महाराज चारुकीर्तीच्या डोळ्यातून पाणी आलं. राजानं लय कठोर परीक्षा पाहिली. रथातून चारुकीर्ती खाली उतरले आणि नामदेवरायला प्रणाम केला. चारुकीर्ती प्रधान रडू लागला. नामदेवरायने त्याचे डोळे पुसले. प्रधान जी आप क्यों रो रहे? नामदेवरायला हिंदी येत होती. आप क्यों रो रहे? बोले क्यों रो रहे क्यों रो रहे? चारुकीर्तीने सांगितलं महाराज प्रसंग कठीण आहे. गाय कापलेली गाय जिवंत करायची. नामदेवरायने सांगितलं काय काळजी करू नका जा तुम्ही. ठरलेल्या टायमाला गाय जिवंत होईल. राजाला घेऊन या. महाराज रात्र जागून काढी. तितक्या वेळात नुसता भवताल चारुकीर्ती फिरत होता. गाय कधी जिवंत होती गाय कधी जिवंत होती. ठरलेल्या टायमाला नामदेवराय जवळ आले. गायीच्या शरीराच्या जवळ ते डोकं ठेवलं आणि डोळे झाकले. विटेवरच्या मालकाला सांगितलं देवा काय तुला सोडून येऊ शकत नव्हतो रे. मला काही गरज नव्हती बाहेर प्रांत फिरायची. एवढा मोठा तू मला असताना मला बाहेर फिरवायला लावलंस. पूज्य श्री ज्ञानोबरायांसोबत मी आलोय देवा. आणि देवा काय आहे या राजाच्या मनात काय आलं संप्रदायाविषयी? काय राजानं स्वतः गाय मारावी आणि मला जिवंत करायला हवे? देवा बघ रे बघ 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 बघ. महाराज काय जगाच्या मालकाला करता येत नाही. ते डोकं आपण मग त्या गायीच्या त्या शरीराच्या जवळ गेलं आणि गाय उठून बसली. महाराज त्यावेळेला त्या प्रांतीय राजानं मुसलमान राजानं आचार्य शास्त्री पंडित आनंद आश्रमावरचे कबीर यांच्यापर्यंत चर्चा केली आणि सगळी लोक जनाबाईचा अधिकार पाहण्यासाठी पंढरपूरला आले. त्या मुसलमानाचं योगदान आहे तिथं. हो त्याचं योगदान आहे. पण ताकद कशाची आहे? या संप्रदायातला महात्मा बी तितक्या टोकाचा होता. गाय जिवंत करून दिली. देवा इतकं करावं लागतंय तुम्हाला. हाक मारल्याबरोबर जगाचा मालक प्रपंचात जाऊन तिथे गाय जिवंत करून दिली म्हणून मालक पहिल्या कडव्यात हाक मारल्यानंतर झालं. मला वाटतं उज्जैनपुरीला 25 तारखेला कीर्तन आहे ना. गिरगावच्या बाळूचंच कीर्तन आहे 25 तारखेला उज्जैनपुरीला. चला हाक मारल्याच्या नंतर येतोय. किती प्रसंग दाखवायचे तुम्हाला किती. एकदा तुकोबाराय मिरची ऐकायला गेले. अनुभव आली अंगा ते या जगा चाखोनी सांगे. महाराज अगोदर चाखलंय त्याची गोडी घेतली आणि मग लोकांना सांगितली. आधी अनुभव घेतलाय हे खरंय मग लोकांना सांगितलंय.
माझ्या लोकांनी अनुभव घेतलाय. राक्षसाच्या कुळात जन्मालेला प्रल्हाद त्याच्याकरता हाक मारल्याबरोबर प्रल्हादाकरता धावले. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलून घेत कडेवरी भक्ती सुखी नाला. कोण गजेंद्र? पशुच्या कुळातला गजेंद्र हत्ती, त्याच्याकरता प्रभू धावले. हा केसर शिवडी. कोण शबरी? लावर चित्र शशी धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी, तिच्याकरता धावला. कोण जटायू? किडे खाणारा, कीटक भक्षण करणारा, पण उच्च कुळातला होता जटायू. अरुणाचा पुत्र, कश्यपाचा नातू आहे. त्या जटायू करता स्वतःच्या पत्नीचं दुःख विसरला आणि जगाचा मालक धावला. हा केसर शिवडी. कितीतरी पुरावे. द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना कौरवे पांचाळी सभे माझी आणली. वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली. पांडुरंगे येई ओ पांडुरंगे जीवाचे जीव लगे येई ओ पांडुरंगे. वस्त्रहरण करत असताना शरीर झाकण्यासाठी हाक मारली. माणसाच्या रूपात नाही आला. वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्राच्याच रूपात आला आणि तिचं शरीर झाकलं. हा केसर शिवडी. महाराज जेवायला आमंत्रण सांगितलं सगळ्याला, देवाचं हुकलं. देव जेवायला जर नाही आले तर आपलं काय, आपला एवढा कार्यक्रम कसा? म्हणून गदावरी फेकली. महाराज धावत आला आणि गदा झेलली. हा केसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. मालकाचा प्राण एका बाईच्या यमान्याला. मालकावर तर निष्ठा होतीच, पण देवावर पण तितकीच निष्ठा होती. मालक प्राण घेऊन जात होते. बाबा तेवढ्या अवकाशात दक्षिणेच्या मालकाला हातातल्या बांगड्या दाखिल्या. आरती यम राजा बंधू सहेश नदीजा सोडवे पती माझा. देवा कुमकुम दान वो संगा मागते रे. आरती यम राजा बंधू सहिष नदी जा सोडवे पते माझा. श्रद्धेने जगाच्या मालकाला हाक मारली. महाराज विश्वाच्या मालकाच्या भक्तीचं टोक होतं. यम सुद्धा गहिवरला आणि बाईच्या मालकाला वापस करून दिला. केसर शिवडी. कोण ऐकत नाही, पण ताकद तितकी लागेल, योग तितका लागेल. शेवटचा पुरावा आहे का? वेळ तर संपला बा आपला. 5 मिनिटं पुढं सरकतोय. प्रेमाचं गाव आहे. सगळीच गाव प्रेमाची. आम्हाला पाकिस्तानी कशाला नेतील? सगळीच लोक प्रेमाची. तुकोबर आहे. मिरच्या ऐकायला गेले. वटा होता झाड दा गावाच्या मंदिराच्या बाजूला. वट्याखाली मिरच्याचे पोते सोडले. बैल बांधला. बैल पोते मिरच्याच्या बैलाच्या पाठीवर नेलते ना. तुकोबराच्या गळ्यात अशी तुळशीची माळ गोपीचंद लावलेला ते तुकोबराय होते. आणि जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. एक बाई पुंजाने टाकायला गेली. चुलीचं राखुंड उकंड्यात गेली. वापस जाता जाता मंदिरापासूनच रस्ता तीन पाहिलं मिरच्या. खळखळ मिरच्या वाळलेल्या होत्या. त्या का आता इकलेल्या. आताच्या मिरच्या इकत घेतल्यावर किलोभर घेतल्यावर 3 पाव किलो भरत. म्हणजे घरी आल्यावर पाणी वाळत ना. आताच्या मिरच्या घरी आल्याबरोबर त्याची चोपट वाळता येते. दोरी म्हणजे इतक्या भिजलेल्या असतात ना त्या. दोरी वळता येते, पड वळता येतो, अशा इतक्या भिजलेल्या. आता ते तुकोबर होते, ते पाणी टाकून कशा लिखतील. आम्ही सप्त्याला हरभऱ्याची डाळ आणली. काय माहीतच नाही ना ज्ञान. डाळीत पाणी टाकते ते माहीतच नाही ना, हरभऱ्याच्या डाळीत. आणि ती डाळ आणल्यावर उद्या काला. आणि गिरणीत नेल्यावर ते म्हणले आणली का? म्हणलं आता हिला वाळवावं लागती. आणि म्हणलं कंपनीत कवा तयार झाली ती, कवा बी होद्या म्हणली ती पाणी टाकी देत. मी दुकानदाराला म्हणलं दुकानदार तुमचं पोरग नाही चांगलं निघणार राव. ते म्हणलं काय बोलत आहे? म्हणलं तोंडानं बोलतो. काय बोलतो? तुमचं पोरग नाही चांगलं निघणार. काय झालं? काय करू, आमच्या सप्त्यात शिराच करावा लागला. म्हणलं गव्हाचा बुंदी करायची होती. मग काय झालं? तुमच्या दुकानावर डाळ निघली, वलीत निघली. कोण म्हणतंय? म्हणलं मी म्हणतो, माणूस म्हणतोय मी. ठीक आहे का? दादाखाली धरल्यावर कटकन वाजत नाही गेली, चिंबूच लागली. तुझ्या घरात झरा लागला म्हणलं पाण्याचा. हा निदान सप्त्याला तरी डाळ नीट देत जाईन. ते तुकोबर आहे होते. असं पाणी टाकून थोडी इकित होते. ते तुकोबर आहे होते. तुकोबर आहे.
ते बहीण पाहिलं म्हणले, महाराज दुकानदार काय किलो मिरच्या? हे भाव इतक्या पाहिजे. घ्या बाई मोजून, मोजून घ्या. आता बाई इतकी हुशार होती, गाई 14 घरी होत्या पण कहत नवऱ्याला दूध नाही दिलं, ताकद देत होती. तर मिरच्या किती नेल्या असतील याचा विचार करा. काय बाई असेल बघा ना. हो 4 किलो मिरच्या. पैसे पाठवून देते. तू बरायला वाटलं आता बाई माणूस, या गावातली बाई कशाला खोटी बोलून देईन पाठवून. वापस जाताना तिची मैत्रीण होती माझ्या, भोळ दुकानदार. तू बराय भोळे येतोय. यमाच्या थुत्रीत हाणणारा माणूस भोळा असतोय. मोक्षाच्या थुत्रीत हाणले. मोक्ष सुका हानुला आता जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम तुकया घरी राबत. काय ताकद मार भोळ म्हणत असते त्याला. पण माणसं वरच्या अंगावर जाते. ती म्हणली मा लय भोळा मिरच्यावाला आलाय, मी 4 किलो आणल्यात आणि पैसे पाठवून देते म्हणली. ही तर तिच्यापेक्षा बहादर होती. ही लगेच गेली, तिच्या आज घरचं पोतळं घेतलं, 4 किलो मिरची आणले, पैसे पाठवून देते. बर द्या. तिच्या पलीकडे तिची मैत्रीण अजून बहादर. वा 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 बापा, तिथं इतकी बहादर होती. आचार्याला, ते आचार्याला काही गोडधोड खा वाटत नाही म्हणून आचार्याला पिठलं चपाती नेऊन देत होती. आणि काल्याच्या दिवशी 2 टोपले नुकती त्याच्या घरी आणून ठेवत होती. अशी बहादर बाई होती. हो 2 महिने नुकती वाळू वाळू खात होती. हो आचार्याला भाकरन पिठलं द्यायची. आणि ती आल्याबरोबर 4 किलो मिरच्या घेतल्या. बाई पैसे मालकासोबत, मालकाकडे पाठवून देते. आणि कपाळाला बुका होता. पैसे म्हणलं मालकाकडे पाठवून देते आणि कपाळाला बुक्का. आता माझ्यासारखा दुकानदार असता तर किलोच फेकून आणला असता. तुझ्या कपाळाला बुक्का मालकाला कोणी पाठवून देते. पण ते तुक बराय होते ना, तुक बराय होते, काही नाही म्हणले. सगळ्या मिरच्या ऐकल्या. महाराज बैलाला चाऱ्यापुरते पैसे नाहीत. देवाला हाक मारली, देवा जाऊ दे रे माझा संसार, जाऊ दे. आता तुझं कळेल ते करी. नाटेने आता तुझं कळेल ते करी. तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी. टाक ह्या संसारात, नाही तर नको. पेटून द्यायचं तर दे, चांगलं ठेवायचं ठेव. आता तुझं कळेल ते करी. काय ना ठेव, अख्खं जीवन देवाच्या अंगावर फेकून दिलंय. आता तुला जे करायचं ते कर. संसाराचं बैलानं काय पाप केले रे? काय पाप केलं देवा बैलानं? एवढ्या मोठ्या मिरच्या ऐकून याला एका चाऱ्याच्या पेंडीपुरते पैसे येत नाहीत. देवा बघ रे, हाक मारली. काय कृपेचा सागर आहे महाराज. जिने पहिल्या 4 किलो मिरच्या नेल्या का, ती दुसऱ्या दिवशी सकाळी सारवण करीत होती. आणि धोंड्याचा महिना होता. धोंड्याचा महिना काय देव म्हणा सरपंच, काय त्याचे कपडे, काय आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, काय ते पटका, ते आधीच सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आणि त्याचे कपडे का तसे असतील का, ते तंबाखूचे डाग, त्या बिड्यानं ती चाळणी झालेली, कहा बिड्यावडीतून ते अंगावर पडत आहे सगळं. ते धोत्राची चाळणी, जसं माशा धरायला जाळं नेवा याचं धोतर. असं असेल का ते देव? काय दिसत असेल ते देव? अशी काठी. बाई सारिता बहीण माग पाहिलं, तिला वाटलं बाई सोनाचा बापच आहे का नाही. धंड्याच्या महिन्यात न्याला आले का नाही, लगेच पदर किदर सावरण लय नाटक. या ना, नाही बाई गडबड आहे. गडबड म्हणल्यावर लक्षात आलं हे आपलं पाहुणं नाही, लय हुशार. ते का वायर तुटलेलं का काय बाप्पा, लगे फ्यूज टाकलेलंच वातावरण. बर काय काम आहे? काही नाही बाई, काल आमच्या धन्याकडनं तुम्ही 4 किलो मिरच्या आणल्यात. धनी कोण? धनी तुकशेटी. जगाचा मालक काय म्हणतो तुकोबरायला? तुकशेटी. जगाचा पाप विठ्ठल भाऊ तुकशेटी म्हणायचं तुकोबरायला. तुकशेटी. आमच्या तुकशेटीकडनं तुम्ही मिरच्या आणल्यात. ती बाई म्हणली माय मालक मळक्या कपड्याचं गडी इतकं सजलेलं.
भगवान म्हणले बाई आता असंच झालंय, मालकच गड्याकून दीडीन पैसे घ्यायले. असा काळच बदलला म्हणले बाई, तसंच झालंय ते. मालकच गड्याकून दीडीन पैसे घ्यायले तर काय ताण नाही, असू दे. पण बाई तुम्हाला काय करायचं, आमचे मालक मळक्या कपड्याचे असू द्या, तुम्हाला काय ॲलर्जी आहे का गड्याचे पैसे, अगं गड्याचे कपडे असू द्या, मी गरीब माणूस आहे पण कपडे चांगले आहेत, असू द्या, आमचं बरं झालंय. ते म्हणली बाई मला नाही भरोसा तुम्ही तुमच्या मालकाला पैसे देता. नको देऊ बाई, माही तू नेऊन दे. बाई इतकी शहाणी. ती म्हणली बाई मी नाही मिरच्या आणल्या, मी मिरच्या आणल्यात नाही. आता त्याला काय कळत नाही हो सरपंच, एकच नातू खेळू लागला. भगवान म्हणले बाई तो मिरच्या नाही आणल्या. तिला बी आपले दिवस सगळे संपल्यावर तिने पिराला बोकड्या कापल्यावर मग तिला नातू झालता. आपले दिवस चट संपले हो, मग तिने पिराला बोकड्या कापला मग नातू झालता. भगवान म्हणले बाई पैसे देऊ नको पण याची शपथ येतो मिरच्या आणल्या ना का. ती म्हणली मेल्या धरतो हे पैसे, नातवाची शपथ घालतो माय. पुढचीच्या दारात जाच्या आधी तर ही पलीकडच्या दरुजान गेली. म्हणली बाई हेबा 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 चतुरे इथली सोडू ना, हेबा वछे, हेबा दोरके, हेबा मंजुळे, हेबा अंतिके, हेबा सावित्रे, हेबा कुंती, त्याच्या बोलत होते ना त्या. हेबा मुकाट्या पैसे द्या माहिती लेकराच्या शब्दा घालीत पटापट 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 पैसे दिले. एक बाई इतकी रगील होती पैसे देईन. 2-4 शेपुड्या होत्या दारात, त्या शेळीची दोरी सोडीन लिंबावर वरी फेकली, दुसरा फासा इथं अडकीला. ती म्हणली काय पैसे दे नाही तर फाशीच घेतो दारात. ती म्हणली माय दारात मेलं तर आपल्याला खडी फोडायला जावं लागेल. देऊन टाकले पैसे, काय करता येत नाही त्याला. सगळे पैसे तुकोबारायकडे देऊन टाकले. गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती आला, महाराज तुम्ही गरीब माणसं आहेत पण तुमचा नोकर लय भारी. म्हणले महानोकर. तुकोबाराय म्हणले अहो काल पोस्तूर बैलाला वैरण टाकाय पुरते आमच्याकडे पैसे नाहीत, नोकर लावायची काय पात्रता आहे आमच्याकडे. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्ती गळ्यात माळ होती. नाही म्हणे महाराज तुम्हाला खोटं म्हणत नाही, पण तुमचे नौकर आले तुम्हाला तुकशेटी म्हणत होते, आमच्या तुकाराम शेठजीचे मिरच्या आहेत, आमच्या मालकाच्या मिरच्या आहेत, पैसे वसूल करून दिले. तुकोबाराय म्हणले मला तर गावातला प्रतिष्ठित नागरिक म्हणून ते गेलेत कुठं. मंदिराच्या पाठीमागं. मंदिराच्या पाठीमागं पाऊल खुणा उमटलेल्या होत्या. तुकोबारायने एका पावलाला कान लावल्याबरोबर विश्वाच्या मालकाचा ध्वनी त्याच्यातून येत होता. देवा आलास. तुकोबारायने स्वतः अनुभव घेतला की बैलाच्या चाऱ्यापुरते पैसे शिल्लक नाहीत. आपणच त्याला व्यथा सांगितली आणि हे व्यथा सांगितल्याच्या नंतर तो माणसाच्या रूपात येऊन नौकराच्या रूपात येऊन आपले पैसे जमा करून देतो. हाके सर शिवडी घालून या स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून विठोबार कोण. भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव तर मारुतीरायाचा जन्मोत्सव सोहळा हे औचित्य साधून चालत असलेला, हे सुमुहूर्त साधून चालत असलेला हा सोहळा ओरडी ग्रामस्थांच्या वतीने 2 पर्व काळ्या सोहळ्यात आहेत. एक विश्वाच्या मालकाचा प्रगट उत्सव आहे आणि एक विश्वाच्या मालकाचं भजन करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्याचा प्रगट उत्सव. मारुतीरायासारखा वारकरी होणे नाही महाराज. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकांनी सांगावं. अशा पवित्र एका निष्ठावंत वारकऱ्याचा जन्मोत्सव, ज्याचं प्रसादाची आणि सुरुवात विटेवरच्या मालकांचा जन्मोत्सव. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला, 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला. माझ्या आयुनी संभव जन्मला राघव. हा जगाचा बाप ज्या जन्मोत्सव सोहळ्यात रामनवमीच्या तीत पर्वावर सुरुवात झालेली ही पर्वणी, उद्याची परिसांगता, हनुमान जन्मोत्सव, माझ्या मारुतीरायाचा जन्मोत्सव,
विश्वातलं एक नाविन्यपूर्ण रत्न भक्तीचं एक सूत्र महाराज, एवढं भक्तीचं गोड सूत्र, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. देहूतल्या मालकांनी भक्तीचं सूत्र मारुती राहायला विचारावा, अशी पर्वणी या सप्ताहात आहे. या विश्वातलं नैतिकतेचं सूत्र ज्याच्याकडनं ऐकावं तो जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणजे 7व्या अवतारातले प्रभू रामचंद्र संसारात किती गोड वागावं याचं मूर्तिमंत स्वरूप ज्यांच्या जीवनचरित्रात प्राप्त होते, अशा भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव हे सगळं औचित्य पाहून जुनाट चालत असलेली ही परंपरा गेल्या 51 वर्षाची परंपरा आहे. कॅमेऱ्यावाले पोर आहेत, घरी काही बसलेल्या माणसांना ज्यांना कीर्तनाला येता येत नाही, यांच्यामुळे ती घरी बसून कीर्तन ऐकते. त्यांना बऱ्यापैकी लोक लावू देत नाहीत, मी काय म्हणत नसतो, लावू द्या बिचारा. आपल्या हौदात पाणी लय मोठं असल्यावर काय घेऊ द्या ना तोंड धुवायला, कोणी हाऊद उडाला ना संपला विषय. आपण मोकळे, काय ताण घ्यायचं, काही चिंतन नाही. एखाद्याला वाटत असेल कॅमेरा लावल्यावर आपलं कोणी कीर्तन ऐकायचं, सूचना तू अभ्यास कोणी उठू नका, तू अभ्यास कर ना, तू कीर्तन कोणी बी ऐकत आहे का नाही गुरुजी? काय होतंय मला सांगा गुरुजी, तुम्ही कशामुळे गाजला असताल? सगळ्या लोकांना कॅमेऱ्यामुळेच माहीत झाला असतात, नाही तर आपल्या प्रांताच्या बाजूला आपण गेलो नसतो ना गुरुजी. या कॅमेऱ्यामुळे सर्वत्र प्रचार झाला. 2 मिनिटं, खाली बसा. हो बसा बसा, 2 मिनिटं ऐका माय, देव चांगलं करीन तुमचं, फक्त 2 मिनिटं. कॅमेऱ्यावाल्यांना धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाले तुम्ही आवाज फार सुंदर दिला बरं का. सगळ्या सप्त्याला तुमच्यासारख्याची साऊंड सिस्टीम भेटावा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल.